नोंद व मार्गदर्शन करणं, आरोग्य मोहिमांमध्ये सहभाग आणि मलेरिया, डेंग्यू सारख्या साथीचे आजार आहेत त्या संबंधीचे त्यांची व्यवस्था करणे, हे झालं आशा वर्कर. त्यानंतर कोण आहे आरोग्य विभागाशी रिलेटेड? अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविकेचं काय काम आहे? 0 ते 6 वयोगटातील मुलांचे पोषण करणं, शिक्षण, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं, गर्भवती स्तनदा मातांचे पोषण कार्यक्रम, जे काय महिला बालकल्याण विभागाकडून ज्या काही ऍक्टिव्हिटीज येतात त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं. त्याच्यानंतर वजन, उंची, मोजणी, वाढ, कारण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण खूप जास्त आहे. आत्ताच निकाल हे केलेला आहे त्याच्यातून. त्यामुळे ह्या सगळ्याची गोष्ट हे करणं, संनियंत्रण करणं हे कोणाची जबाबदारी? तर त्यांची आहे. त्याच्यानंतर पोषण आहार, आरोग्य तपासणी यासारखी जबाबदारी अंगणवाडी सेविकेची आहे. त्यानंतर कोण आले? प्राथमिक आरोग्य केंद्र. बघा स्टेप्स वाईज, म्हणजे दत्ता जो बोलला तो आता इथे लागू पडतो. ANM आपल्याकडे असले पाहिजेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आरोग्य सहाय्यक, ज्याला MPW म्हणतो आपण, MPW असला पाहिजे. औषध पुरवठा करणारी व्यवस्था असली पाहिजे. नियमित तपासणी, कुटुंब नियोजन सेवा यासारख्या गोष्टी त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. त्याच्यानंतर मातृ व शिशूचे आरोग्य बद्दलचं मार्गदर्शन किंवा अवेअरनेस कॅम्पेन चालवणं हे त्यांचं काम आहे. ग्रामपंचायतीची आरोग्य समिती. आरोग्य समितीमध्ये काय काय त्यांची जबाबदारी काय आहे? तर स्वच्छता मोहीम राबवणं. कधी बघितलं तुम्ही कोण राबवतोय? कागदावर राबतात, पण तुम्ही खर्च काढा. त्यांचा वर्षभराचा स्वच्छतेवर किती खर्च झाला तो विचार करा. बरं, मी बोलताना इथे महेश किंवा गणेश हे लक्षात ठेवा, मी कोणताही वैयक्तिक बोलत नाही. एकंदरीत सगळ्यांना हे लागू आहे. तर तुम्ही दोघांना का बोलू की तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात? की सर आम्हाला बोलतो, मला तसं काही म्हणायचं नाहीये. काही ग्रामपंचायती नसतील, काही ग्रामपंचायती खूप ट्रान्सपरंट असू शकतात, नाही असं नाही म्हणत मी, पण त्या सगळ्या आहेत या स्वच्छता मोहिमेमध्ये. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणं. कधी तपासली जाते का? कधी जाहीर केलं जातं का की आम्ही पीएच किती, पाण्याचा आमचा पीएच किती आहे? त्याच्यानंतर TCL हे कधी केलेलं आहे? काहीच नाही. त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापन. परवाच्या दिवशी मी खारपाड्याचं एक उदाहरण देतो. नदीच्या कडेला कचरा टाकतात. 6 महिन्यापूर्वी गाय मिळली, परवाच्या दिवशी पुन्हा गाय मिळली त्याच शेतकऱ्याची, पशुपालकाची. त्यांनी ते फोटो काढले, सगळं ह्याच्यातून तोंडातून तिच्या हे काढलं, प्लास्टिक वगैरे, आणि मग ते त्यांनी सरपंचांना पाठवलं. सरपंचांनी काय फक्त थातुरमातुर उत्तर दिलेलं आहे, दादा आम्ही करतोय प्रयत्न. आणि मी म्हणजे तो अनुभव यासाठी सांगतो की मी हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जे MPCB कडे मी स्वतः तक्रार केली होती. खारपाड्याच्या लोकांना माहिती असेल की दयानंद भक्तांनी सांगितलं होतं की संतोष ठाकूर घंटागाडी बंद करायला निघालेली आहे, आणि मग खूप रान उठवलं होतं. तर ते तसा विषय नव्हता. तो विषय असा होता की ही जी कचरा इथे टाकतात त्याचं नियोजन करा, व्यवस्थित करा, कारण त्यासाठी पैसे येतात तुम्हाला. तुमच्या आराखड्यामध्ये लाखोनी पैसे येतात, त्याचं नियोजन करत नाही आणि तुम्ही कचरा बाहेर टाकतात, ज्यामुळे पाणी प्रदूषण होतं, वायू प्रदूषण होतं. हे सगळं थांबवा हा माझा उद्देश होता, परंतु त्याला उलट हे केलं. तर ते तुमच्या बाबतीत सुद्धा भविष्यात उदाहरण येणार आहे. पण माझ्या वेळेस बऱ्याचशा वेळा काय होतं, मी एकटा पडायचो. त्यावेळेस ही लोक पण ट्रेनिंग प्रोसेसमध्ये होते. पण तुमच्या सोबत मी तर आहेच, पण हे आपण असा ग्रुप असणार आहे हा की जर सुशीलच्या इथे काय होत असेल तर सुशील सोबत आम्ही आहोत. जर विजया मांडवकरांच्या इथे काय होत असेल तर त्यांच्यासोबत आम्ही आहोत. ही सर्कल जर असेल, आणि सांगा मला, जर वेल एज्युकेटेड आणि चांगल्या माहिती असलेली जर 30 लोक एखाद्याच्या दारात गेली, काय हिंमत आहे का कोणाची यंत्रणेची? तर ती सगळी व्यवस्था. त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमाचे नियोजन करणं. कधी तुम्ही बघितलं असे काही हळदी कुंकू करतील, ते लगेच करतील, पण असं काही करतील का की बाबा चला आपण स्वच्छतेच्या बाबतीत आपण एखादं सेमिनार घेऊयात, चर्चासत्र घेऊयात? त्याच्यासाठी सुद्धा नियोजन आहे. म्हणजे जर या समितीमध्ये ते आहे त्याच्यासाठी पैसे सुद्धा आहेत. दुसरा डिपार्टमेंट आला गावात काम करणारं, काय आहे? शिक्षण विभाग, एज्युकेशन. आता एज्युकेशन वाल्यांची काय जबाबदारी आहे? 1ली ते 8वी पर्यंतचे मुलांना शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी करायची आहे. ते कशी करायची आहे? तर उपस्थिती, बालसुरक्षा, MPW झालं,
एक मिनिट हा. आरोग्य हा गावातील शैक्षणिक विकासासाठी शिक्षण विभाग विविध स्तरावर काम करतो. काय काम करतो तर प्राथमिक शाळा जी असते जी जिल्हा परिषद चालवते त्या किंवा नगरपालिका चालवते किंवा शासकीय शाळा ज्या महानगरपालिका असतात त्या अशा सर्व शाळांचा ज्या व्यवस्था आहे या शाळांमधून 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. आणि त्याच्या मुख्य जबाबदारी काय तर विद्यार्थ्यांची उपस्थिती व सुरक्षितता बाळगणे, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी जे राज्य शासनाने आपल्याला शैक्षणिक पोर्शन जो दिलेला जातो अभ्यासक्रम दिला जातो त्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाते. मध्यान्ह भोजन मिळतो का, किती मुलांचे तक्रार मिळत असेल तर किती पोरांच्या तक्रारी असतात, आई आज हेच नाही उद्या तसंच झालं, अशा सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीशी समन्वय करणं, प्रत्येक शाळेला एक शिक्षण समिती असते, त्या शिक्षण समितीचं शाळा समिती बोलतो समन्वय समिती, तिच्याशी आपलं समन्वय साधणं असतं. त्याच्यानंतर दुसरं शालेय व्यवस्थापन समिती पुन्हा ह्याच्या अंडर शैक्षणिकच्या म्हणजे ज्या तुम्ही मगाशी सांगितलं ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या समित्या आहेत त्या समित्या कोणाशी रिलेट करतात, ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं सगळं फलक किंवा फलकावर माहिती आहे पण त्या प्रत्येकाची रिलेट वेगवेगळ्या करतात. जसं आरोग्य समिती म्हणतो आपण आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांशी रिलेट केलं. त्याच्यानंतर शैक्षणिक व्यवस्था, तर शैक्षणिकमध्ये शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी SMC कार्य करते. तिची कामे काय आहेत तर SMC म्हणजे शालेय शिक्षण समिती जी बोलतो आपण ती, त्याच्यानंतर शाळेची देखभाल दुरुस्ती करणं निरीक्षण करणं ह्या समितीचे काम आहे. कुठले शालेय व्यवस्थापन समिती, शालेय व्यवस्थापन समिती वेगळी आणि ती बाकीची अगोदरची वेगळी लक्षात. तर शालेय शिक्षण समितीचे इमारत डागडुजी कुणीतरी बोले ना मोठ्याने चाललेल्या वगैरे असं काहीतरी सांगितलं तर त्यांनी ती जबाबदारी घ्यायची आहे. जबाबदारी घ्यायची म्हणजे काय की त्यांनी खिशातले टाकायचेत का, टाकायलाही पाहिजेत नाही असं नाही, पण संबंधित डिपार्टमेंट आहे त्याच्याशी करस्पॉन्डन्स करणं, त्याच्याशी बोलणं, PWDला आणणं, त्याच्यात इन्व्हॉल्व करणं, त्याचं हे करणं, अंदाजपत्रक तयार करणं, हे सगळं म्हणजे त्याची देखभाल दुरुस्तीशी रिलेटेड जी व्यवस्था आहे ती. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती व शिक्षणाची गुणवत्ता तपासणे हे त्या शिक्षण समितीचं काम आहे. वार्षिक शैक्षणिक योजना तयार करणे, योजना वेगवेगळ्या योजना डोक्यातल्या कल्पकता येऊ शकतात. एखाद्या ठिकाणी जर जागा असेल तर एखाद्या मुलांना हातात घेऊन पर्यावरण संवर्धन EVS एन्व्हायरमेंटल सायन्स हा विषयच आहे तर EVS हा विषय घेऊन एखाद गुंठे जागा कुठे असेल तिथे प्रत्येक मुलाला सांगितलं की तू एक झाड लाव, तू त्याची देखभाल वर्षभर कर, किंवा दुसरे फुलझाडे लावा, गार्डन एखादं छोटंसं गार्डन तयार करू शकतात. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना किंवा मग आपण हे म्हणतो प्रासंगिक कराराच्या निमित्ताने एक्सपोजर व्हिजिटला काय म्हणतो सहली वगैरे काढतात तर प्रेक्षणीय स्थळांना व्हिजिट करणं हे सगळं त्यांचं नियोजनाचं भाग आहे. त्याच्यानंतर पालक व शिक्षक याच्यामध्ये समन्वय साधणे, बऱ्याचशा तक्रारी असतात किंवा काय असतात तर त्याबाबत त्यांनी हे करणं पर्याय काढणं. ह्याच्यातला क आहे शाळेचे शैक्षणिक व प्रशासकीय कार्य व मुख्याध्यापकांची जबाबदारी. मुख्याध्यापकांची जबाबदारी काय असतात, किती जण शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणं. विद्यार्थ्यांना नुसतं शिकवणं हा काम नाहीये, त्याचं मूल्यमापन करणं की किती ढ आहे म्हणजे क्रायटेरिया किती येतात, ब मध्ये किती येतात, ग मध्ये किती येतात तर त्याचं मूल्यमापन करणं आणि त्यांना त्या पद्धतीची व्यवस्था प्रदान करणे ही त्याची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर शाळेची शिस्त व प्रशासन, बऱ्याचशा वेळा कोण पण येतो सोम्या गोम्या येतो, दमदाटी करतो किंवा पोरांना काहीतरी टपलवतो आणि निघून जातो, हे नाही चालत. ही जबाबदारी त्या शाळेत शिक्षण समिती जी आहे त्यांची आहे. त्याच्यानंतर बालवाडीचं शिक्षण, त्याच्यानंतर अंगणवाडी मार्फत लहान मुलांसाठीचं शिक्षण, खेळातून देणं, वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून त्यांनी द्यायची ती शिक्षण आहे. पोषण व आरोग्य कार्यक्रम आहे हा, म्हणजे आलंय म्हणून दिलंय असं नसतं. खरं तर कधीही जेवण मध्यान्ह भोजन देताना ते भोजन पहिलं शिक्षक, सहशिक्षक किंवा मुख्याध्यापकांनी खायचं आहे आणि त्यानंतरच द्यायचंय. मी गेलो तेव्हा शाळेत गेलो ना तर आल्यानंतर मुलांना डायरेक्ट वाढायला सुरुवात केलं. मी शाळेत गेलो मग विष वाटा झाली तर जबाबदार कोण, ते चेक करा पाहिजे. म्हणजे रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोण तर गावातील जमीन महसूल व शासकीय नोंदी
हे मिळेल ना लिहून घेण्यापेक्षा म्हणजे लिहून घेतली हो हो हे PPT याच्यावर टाकू आपण. त्याच्या notes नाही म्हणजे ते, महसूल विभाग काय करतो तर गावातील जमीन त्याच्यानंतर महसूल म्हणजे कॅश मध्ये जो काही हे होतो कर ज्याला म्हणतो तर तो जमीन कर त्याच्यानंतर शासकीय नोंदी सांभाळण्याचे कार्य महसूल विभाग करतात. शासकीय नोंदी कुठल्या तुमचा 7/12 बरोबर की नाही. त्याच्यानंतर तुमच्या बाकीच्या काही गोष्टी असतील म्हणजे लँड वेगवेगळ्या प्रकारच्या फॉरेस्ट लँड गुजचरण ह्या सगळ्या ज्या काही त्याचा रेकॉर्ड जो मेंटेन करायचा आहे तो रेव्हेन्यू डिपार्टमेंटने करायचा आहे. तर आता हा डिपार्टमेंट कुठला म्हणजे डिपार्टमेंट रेव्हेन्यू आहे पण त्याचा जबाबदार कोण गावात मी सगळं गाव पातळीवरती सांगतोय हे लोक तलाठी बरोबर. आता हे तलाठीची काय काम आहेत तर तलाठीचं पहिलं काम आहे तलाठी हा गावातील प्रमुख महसूल अधिकारी असून त्याच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत. एक की 7/12 उतारे फेरफार व जमीन नोंदी तयार करणे. जे न लिखे ललाटी ते लिखे आमच्या आईच्या बाबतीत झाले आताच नुकताच उघडकीस झालंय. आमच्या आईचे नावच नाही आहे वर्ग 1 ची हे आहे वारसदार पण तिचं नावच नाही. बोल किती मोठा म्हणजे माझ्यावर किती मोठा अन्याय आहे. मी त्याला विज्ञान शिकवतो माझ्या आईचं नाव नाहीये म्हणून म्हटलं जे न लिखे ललाटी ते लिखे तलाठी. तर त्या तलाठीने 7/12 उतारे तयार करणे फेरफार व जमीन नोंदी तयार करणे वारस नोंद तयार करणे शेती सर्वेक्षण व जमीन मोजणी करणे हे काम त्यांचं आहे. आता तुम्ही म्हणाल ते भूमिलेख तर भूमिलेख तो तालुका स्तरावर आहे. गाव पातळीवरून तुम्हाला 7/12 घेऊन तिकडे जायचं आहे म्हणजे ती जबाबदारी कोणाची आली तलाठीची. त्याच्यानंतर बँक कर्जासाठी आवश्यक जमीन कागदपत्रे पुरवणे माहिती तुम्हाला. एखादा लोन पाहिजे असेल तर तुम्हाला कोणतीही थकबाकी नसल्याचा पुरावा घेऊन जावा लागतो. यांच्या जमिनीवर किंवा कुठल्या यांच्या इमारतीवर तारण जे होतो आपण तारण जे ठेवतो त्या तारणासाठी कोणतेही गोष्ट बोजा आपल्या भाषेत बोजा म्हणतो बरोबर. तर तो बोजा चढवायचं काम आणि बोजा उतरवायचं काम हे तलाठी करतात. त्याच्यानंतर शेती सर्वेक्षण झालं त्याच्या बँक कर्जासाठी झालं. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणे माहिती ना आता नुकताच झालं होतं तुमच्याकडे त्यावेळेस सगळ्यांना ऑर्डर्स दिल्या किती फॉलो झाल्या माहिती नाही पण हे काम कोणाचं म्हणजे आपत्तीच्या काळामध्ये या सगळ्याचं शेती नुकसानीचे पंचनाम्यापासून ते सगळं जबाबदारी यांचे आहे. त्याच्यानंतर शासकीय योजनांमधील करणे वेगवेगळ्या योजना लावतात बघा तुम्ही म्हणजे विधवा पेन्शन किंवा मग इंदिरा गांधी निराधार योजना किंवा ह्या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठी किंवा तुम्हाला दुसरं साधं सांगतो मुलांचे डॉक्युमेंट्स काढायचे असतील उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल डोमेसाईल सर्टिफिकेट काढायचं असेल जातीचा दाखला काढायचा असेल तर ह्या सगळ्यासाठीची जबाबदारी ते तलाठी पंचनामा वगैरे करतात आणि ते देतात ती जबाबदारी त्यांची आहे. त्याच्यानंतर मतदान जनगणना व विविध सर्वेक्षणातील कामे बरोबर ना. विविध सर्वेक्षण म्हटले हा मतदानाचं नोंदणीचं जे आहे ते बऱ्याचशा वेळेला शिक्षकांना जातो पण त्याच्या सोबतच नोडल ऑफिसर हा तलाठी असतो बऱ्याचशा वेळेला म्हणजे त्याच्या अंडर ते शिक्षक किंवा बाकीचे कामं करतात. पण